काय? मनू अजून पोहोचली नाहीये तिकडे? काही काय बोलतोयस तू सलील? हो. अरे पण असं कसं? तुझ्या आईने पर्सनली इन्व्हाइट केलं होतं ना फोन करून तिला. तरीही नाही नाही, म्हणजे फोन उचलणारही नाही असं होत नाही कधी. काहीतरी कामात असेल ती, मला माहिती आहे. ओ गॉड, एक मिनिट, म्हणजे तुझ्या आईचे फोन सुद्धा ती रिसीव्ह करत नाहीये? नाही, पण नंतर कॉल केला ना तिने आणि माझ्या आईशी बोलणं झालं तिचं. सो इट्स ओके. इट्स नॉट ओके सलील. का वागते ही मुलगी असं? मला असं वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये काही काम असेल म्हणून ती नाही बोलू शकली. हे बघ, मीटिंग कितीही महत्वाची असली ना सलील, किंवा हॉस्पिटल कितीही महत्वाचं असलं तरी नाती सुद्धा महत्वाची आहेत ना. सॉरी, आय एम सो सॉरी. तू मनात म्हणत असशील की नाती, लग्न त्याबद्दल मोनिका मला कशाला सांग. माझं तर सगळंच विखुरलेलं आहे ना. नाही नाही, माझ्या मनातही असं काही आलं नाही. सलील, तुझ्या मनात हे सगळं येत नाहीये कारण तुझं मन मोठं आहे म्हणून तू माफ करतोय सारखं मनूला. पण मी एक मोठी बहीण म्हणून तुला सांगतेय की सलील, तुमची एंगेजमेंट होणार आहे आता. कळतंय का तुला? तिने जास्त वेळ द्यायला हवा तुला आता. आणि जोपर्यंत तू आयुष्यात नव्हतास तोपर्यंत हॉस्पिटल प्रायोरिटी होती, ही गोष्ट मान्य आहे मला. पण आता काय? नाही नाही नाही, पण मी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटेन तिला मी, आणि गैरसमज नाही करून घेणार. डोंट वरी. सलील, तू गैरसमज करून घेत नाहीयेस, ही गोष्ट मान्य आहे मला. पण मनूला कळायला हवं ना आता हे सगळं. लहान नाहीये ना आता ती, आणि लग्न फार मोठी जबाबदारी आहे. हो बरोबर आहे, पण मी करीन मॅनेज. हां, डोंट वरी. थँक्यू, बाय. सलील, कोण होतं ग फोनवर? सलील होता ना? त्याच्याशी बोलत होतीस? हो. कशाबद्दल? कामाबद्दल बोलत होतो. हो का? त्याचं तुझ्याकडे की तुझं त्याच्याकडे? त्याचं काम होतं माझ्याकडे. काय काम होतं? गॉड आजी, आम्ही काय बोलत होतो हे तुला कळणार आहे का? का? आजी काही एवढी बावळट नाहीये, कळतं तिला. रिक्रुटमेंट्स, जॉब स्पेसिफिकेशन्स, प्लेसमेंट ह्याच्याबद्दल कळतं तुला काही? म्हणजे जॉब बद्दल ना? हो आजी, हो. नाही, वाटलं नाही तसं बोलण्यावरून. प्लीज पोलिसांसारखी चौकशी करणं बंद कर आता, प्लीज. मानसी कुठे गेली? आता अजून तिचं काय काम बाकी राहिलंय? तू तिची बाजू का घेतोयस? म्हणजे माझं काही चुकलंय का? तुझा सूर आत्या, मानसी बद्दलचा किंवा तिच्याशी बोलण्याचा सूर बदललाय तुझा. यापूर्वी मी तिचं फक्त कौतुकच करायचे कारण ती तशी वागायची. पण आता ती तशी वागत नाहीये, तिच्यातही बदल झालेले आहे. मला नाही आवडत आहे ते. जेव्हापासून तिचं लग्न ठरलंय ना तेव्हापासून हे असंच होत राहिले. आणि तिचं लग्न ठरलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की आता हे असंच होत राहणार. मी कित्येकदा तुला म्हटलं होतं की तिची रिप्लेसमेंट शोध, बोलले होते की नाही? मला कळतात रे पुढच्या गोष्टी. त्या मग जर असं होतं सगळं तर तूच का नाही शोधलंस कोणाला? म्हणजे बघ ना, तुझ्याकडे कितीतरी स्टुडंट्स येत असतात अनुभवाला, शिकायला. त्यांच्यातलंच कोणाला तरी सिलेक्ट करायचं होतंस. हो, म्हणजे मी बोलावलं होतं 4-5 जणींना, पण एकही आवडली नाही मला त्यातली.
तुझ्या बोलण्यातच तुझं उत्तर आहे. एनिवे, माझंही काम संपलंय, मी निघतोय आता. आणि हा, तुझा रिपोर्ट मानसीने तयार करून ठेवलाय. तो तुझ्या टेबलवर असेल किंवा सारिकाकडे दिला असेल. तू कुठे निघालेस? म्हणजे घरी? नाही, मी मानसीला भेटायला चाललोय. मला जरा बोलायचंय तिच्याशी, आणि तिलाही माझ्याशी बोलायचंय. चल, मी निघतो. बाय. ए बाळा, इकडे ये. चल, सेंटर टेबल. आपण त्याला इथे बोलावून घेऊ आणि त्याला सगळं व्यवस्थित सांगू, तो घेईल समजून. बस. आणि तू शांत हो. तू कॉफी घेणार? सर आपण काय घेणार? 2 फिल्टर कॉफी. थँक्यू. वेगवेगळ्या माणसांची डील करणं खूप कठीण असतं रे. खरं तर हॉस्पिटलमध्ये अशी सिच्युएशन आपण रोजच फेस करतो, पण ह्यात जेव्हा नाती इन्व्हॉल्व होतात ना, तेव्हा सगळंच खूप चॅलेंजिंग होऊन जातं. त्यांनी गैरसमज करून घेतलाय. आय एम शुअर. होणाऱ्या सासूचा फोन सारखी सारखी कट करणारी मुलगी त्यांच्या मनातून उतरून गेली असणार. मानसी, तू खूप टोकाचा विचार करतेस. हे बघ, आता तुझ्या मनात विचारांची खिचडी झाली म्हणून तुला हे सगळं नेगेटिव्ह वाटतं, पण तसं नसेल ते. तू आत्ता त्यावर इतका विचार नको करूस प्लीज. विक्रांत खूप चिडून बोलत होत्या रे माझ्याशी. विचित्र वाटलं ना मला. तुला माहितीये, आजी सुद्धा क्वचितच इतकी चिडते माझ्यावर. मला खरंच कळत नाही इतक्या का चिडल्या त्या, म्हणजे का राग आला त्यांना. हे बघ, ती सिच्युएशनच फार ट्रिकी होती. इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. थँक्यू. आता ही कॉफी घे आणि बाकी कुठलाही विचार करू नकोस. ओके? घे घे. गुड. हॅलो. ओह हाय. मानसी आता आहे का? मी भेटू शकतो तिला? नाही, म्हणजे ते बाहेर गेलेत. हो. ते म्हणजे? मानसी आणि विक्रांत. हो, ठीक आहे. तू फोन करू शकतोस तिला. हो हो, मी पाहतो. डोंट वरी. थँक्यू. या. बाय. बाय. विक्रांतची गाडी?
विजय, अरे तुझ्याच मुलाचा विचार करून बोलतोय मी. हो मला पटतंय, पण काय आहे की इतकं सोपं आहे का ते? कळतंय सगळ्यांना, पण वळायला हवं ना. हो, आता या नानूला या वयात कळतंय, तर मग तुम्हाला का कळत नाहीये रे? ये 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 इकडे इकडे, आता माझ्या समोर इथे येऊन उभा राहा. ये. किती चुकवाल रे मला. सकाळी सुद्धा असं काहीतरी कारण काढून तू निघून गेलास, पण मी तुम्हाला सोडणार नाहीये रे. मला उत्तर मिळायलाच हवं. माझं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का नाही? हेच ना की ईशाला इथे ठेवायचं का नाही. मी माझं मत आधीच सांगितलंय. हे तेवढंच नाहीये, त्या देशपांड्यांशी आपल्याला कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत आणि लवकरात लवकर विक्रांतचा घटस्फोट घडवून आणायचा आणि त्याचं दुसरं लग्न लावून द्यायचं. मी मुली बघायला सुरुवात सुद्धा केलेली आहे, हे मी तुम्हाला सकाळी बोलतोय. अरे तुमचा प्रॉब्लेम काय आहे मला कळतच नाहीये. म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटत नाहीये का? हे बघ नानूमामा, लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो आणि आपल्या घरामध्ये परिस्थिती इतकी नाजूक असताना आपण कोणाला भरीला पाडू नये असं वाटतं मला. अरे परिस्थिती अशी आहे म्हणूनच मी म्हणतोय की विक्रांतसाठी आपण हा निर्णय घ्यायला हवा. कारण हा निर्णय तो घेऊ शकणार नाही, तो त्या ईशामध्ये गुरफटलाय. आता त्यानं त्याचं लक्ष हे स्वतःच्या आयुष्यावर केंद्रित करावं असं नाही वाटत तुम्हाला? एकदा त्या मोनिका बरोबरचा घटस्फोट झाला की विक्रांत सुटेल. मग त्या ईशालाही आपण तिच्या आई बरोबर पाठवून देऊया. देशपांड्यांशी काही संबंधच उरणार नाही. मग घरात कसं अगदी सगळं शांत होईल. आणि मानसी, आता तिचा काय संबंध आहे याच्याशी? असं कसं? अरे इतकी साधी आणि प्रेमळ मुलगी आहे ती. असेल तर राहू दे ती तिच्याच घरी. आता तिचं काय काम उरणार आहे या दळवींच्या घरात? तिचा संबंध मुळे आला होता तो मोनिकामुळेच ना. नाही नानूमामा, तिला असं तोडून टाकणं मला पटणार नाही आणि जमणारही नाही. वा रे वा, जसा बाप तसा बेटा. आता बरं वाटतंय तुला? तू लगेच सलीलला फोन कर आणि इथे बोलावून घे. आणखी गैरसमज नकोयत आपल्याला. हे बघ, मीटिंग कितीही महत्वाची असली ना सलील, किंवा हॉस्पिटल कितीही महत्वाचं असलं तरी नाती सुद्धा महत्वाची आहेत ना. पण मी एक मोठी बहीण म्हणून तुला सांगतेय की सलील, तुमची एंगेजमेंट होणार आहे आता. कळतंय का तुला? तिने जास्त वेळ द्यायला हवा तुला आता. आजकालच्या सुनांसमोर सासूने खमकच असलं पाहिजे. आई तू काय बोलतेस सुजू? तुला कळतंय? लग्नाच्या तुझ्या बाबतीत ती सिन्सिअर आहे का? नसीब, बघ तू तू फारसा विचार करू नकोस. हे बघ ठीक आहे, तू मोकळी हो. बाप तसा बेटा, हे बोलून तुम्हाला तोंड उघडायला भाग पडतोय ना नानूमामा? अरे तू बोलावंस म्हणून तर प्रयत्न करतोय ना मी. हो, पण मी जे बोलले ना ते तुला फारसं आवडणार नाही नानूमामा. त्या दिवशी बारशानंतर या घरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, प्रत्येकाची आपली मनस्थिती काय होती पाहिलंस ना तू? देशपांड्यांच्या घरी फार काही वेगळं नसणार. अशा वेळेला सगळं विसरून, आपला अपमान विसरून फक्त एकच व्यक्ती आपल्या दाराशी आली आणि ती मानसी होती. कळलं? हो, पण मी हाकलली होती तिला इथनं. हो तू हकललीस, पण तो सगळा अपमान विसरून ती बिचारी दारात उभी होती गपचूप. कशासाठी? केवळ आपल्या पोटात काहीतरी जावं म्हणून.
अरे मला काय कौतुक सांगतोयस तिचं? कारण हेच तुला कळत नाहीये, तू सुद्धा ती मोनिका सारखीच असणार असं समजून चाललायस. अरे त्या मोनिकाची धाकटी बहीणच आहे ती, तिच्यासारखीच असणार. मला नाही तिचं कोड कौतुक. अरे पण त्या मानसीच्या स्वभावाची एक प्रेमळ बाजू आहे जी फक्त विक्रांतने बघितली, ओळखली, म्हणून तो तिला इथे घेऊन आला. किंवा त्याने नाही तुझ्यासारखा विचार केला, तिनेही नाही केला. तिला मनापासून इथे यावंसं वाटलं म्हणून ती आली. हेच व्हायला नकोय मला. ती इथं या घरात येता कामा नये. आता ज्याने त्यांनी त्यांची आयुष्य आपापल्या परीने जगावीत. मग ती कशी का जगेनात? आपल्याला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. नानूमामा, मानसीच्या बाबतीत मी असा विचार करू शकत नाही. अरे पण उद्या ती मोनिका सारखीच वागणार नाही याची काय गॅरंटी आहे का तुम्हाला? विक्रांत तिला ठीक मैत्रीण म्हणू दे किंवा कलिग म्हणू दे, पण आहे त्याची ती मेहुणी. नानूमामा, मेहुणीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं जास्त घट्ट नसतं का? पास झाली मैत्री. देशपांड्यांशी एकदा संबंध ठेवायचं नाही तसं ठरल्यानंतर मैत्री हवी कशाला? मला तुझं म्हणणं पटत नाही. मला पटतं नानू तुझं. हॅलो. हाय, मोनिका बोलतेय. आता तरी भेटलास का रे मनूला? नाही, ते ऍक्च्युली मला जरा मनूशी महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं म्हणून फोन केलाय. फोन देतोस तिला प्लीज? नाही, मी अजून भेटलो नाहीये तिला. हो का? का रे, ती अजून हॉस्पिटलमध्ये आहे का? नाही नाही, ती हॉस्पिटलमध्ये नाही, इथे कॉफी शॉपमध्ये. ओके, मग तू आता कॉफी शॉपमध्ये नाही आहेस का? एक मिनिट सलील, मी फार कन्फ्यूज होते. मला प्लीज नक्की सांग, तू कुठे आहेस? मला काहीच कळत नाही. मी पण कॉफी शॉपमध्येच आहे, ती माझ्या समोर आहे आणि मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाहीये. खूप लांब आहे ती. ओह ओके, दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. मला एक फेवर हवं होतं सलील. प्लीज लवकरात लवकर जाशील का तिच्याकडे? नाही, ते काय, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे ना, म्हणून रिक्वेस्ट करते प्लीज. ती विक्रांतशी बोलती. विक्रांत? विक्रांतशी का बोलते? एक मिनिट सलील, ती आता तुला भेटायचं सोडून विक्रांतशी का बोलत बसले? असेल त्यांचं काही महत्त्वाचं काम असू शकतं ना. सलील, दॅट्स इम्पॉसिबल. किती पेशन्स आहेत तुझ्यात? तुला माहिती, तू प्रमाणाच्या बाहेर समजूतदार आणि सहनशील आहेस. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही. आय एम सॉरी. यू टेक केअर. काय ग? काय? हेच काम का सलीलचं? मला काय करू काहीच समजत नाहीये. कसं वागू काहीच कळत नाहीये मला. बघ, मी आहे ना ते सांगायला. मानसी, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. जे तुला वाटतंय ना, ते फक्त तुलाच वाटतंय असं नाही. मानसी, सगळं जग आपल्या विरोधात असताना जो आपली साथ देतो तोच खरा. ते खरं प्रेम असतं मानसी. आणि मी तुला असं विचार करत रडताना नाही पाहू शकत मानसी.